नमस्कार मित्रांनो. जय महाराष्ट्र. आज आपण बघणार आहोत स्कीम क्रमांक 422 अभिदर्शन या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही जर नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सिडको आणि म्हाडा रिलेटेड सगळी माहिती माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्कीम क्रमांक आहे 422 आणि या प्रोजेक्टचं नाव आहे अभिदर्शन निलया आणि हा प्रोजेक्ट आहे टिटवाला ईस्ट इकडे. आणि हा जो स्कीम क्रमांक आहे हा 20% हाऊसिंग डेव्हलपमेंटची स्कीम आहे त्याच्या अंतर्गत येतो. आता याचा थोडंसं आपण अजून डिटेल्स बघूया. तर याचा कार्पेट एरिया आहे जवळजवळ 28-29 म्हणजे 312चा कार्पेट आहे आणि याची प्राईज आहे अराउंड 20 लॅक्स आणि टोटल माडाने इथे 56 फ्लॅट्सचं प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि हे सगळं हा प्रोजेक्ट पूर्ण EWS कॅटेगरीसाठी या लॉटरीमधून EWS कॅटेगरीसाठी हे सगळे फ्लॅट्स अलोकेट होणार आहे. आता रेराच्या वेबसाईटवर आपण थोडीशी अजून माहिती घेऊया. रेराच्या वेबसाईटवर जर तुम्ही बघितलं त्याचं नाव आहे निलया अभिदर्शन कॉर्पोरेशन LLP म्हणून. आणि याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते एप्रिल 2024 सुरू झालेलं आणि याचं पोझिशन आहे डिसेंबर 2027 म्हणजे अजून एक 1.5 वर्षाने याचं पोझिशन आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. इकडे बघा दिलेलं आहे देर इज नो लिटिगेशन फॉर दिस प्रोजेक्ट. आणि टोटल किती टॉवर्स असणार आहेत तर टोटल 3 टॉवर्स असणार आहेत त्या प्रोजेक्टमध्ये. टॉवर 1, 2 आणि 3 आणि म्हाडासाठी एक सेपरेट टॉवर असणार आहे. म्हाडाची जी बिल्डिंग असणार आहे ती 15 फ्लोअरची असणार आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे 56 फ्लॅट्स त्यांनी हे 2 कार्पेट आहेत त्याच्यामध्ये हार्डली काही फरक आहे. त्याच्यामध्ये हे सगळे 56 फ्लॅट्स तो अवेलेबल करून देणार आहे. आता थोडंसं आपण फ्लोअर प्लॅन बघून घेऊ. तर फ्लोअर प्लॅनमध्ये तुम्ही बघू शकता हा आहे टॉवर 1 इकडे जो आहे. नंतर इकडे आहे तो टॉवर 2 आहे. इकडे आहे तो टॉवर 3 आहे ज्याला आपण निलया अभिनंदन बिल्डरचं हे आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग इकडे आहे तुमचा म्हाडासाठी एक सेपरेट टॉवर आहे जिथे ती एक सेकंड ना जिथे म्हाडासाठी सेपरेट टॉवर त्यांनी वेगळा प्रोव्हिजन केलेलं आहे. म्हाडासाठी वेगळा सेपरेट टॉवर असणार आहे म्हणजे 14 माळ्याचा आणि त्याच्यामध्ये हे सगळे फ्लॅट्स असणार आहे ज्याचं पोझिशन आहे डिसेंबर 2027 पार्किंग रिलेटेड पण थोडीशी माहिती दिलेली आहे ती पण आपण बघणार आहोत. पार्किंग एरिया बघा म्हाडासाठी यांनी दिलेले आहे टोटल 56 फ्लॅटसाठी यांनी कारसाठी पार्किंग नाही दिलेलं आहे पण स्कूटरसाठी जवळजवळ 112 पार्किंग दिलेले आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये 90 पार्किंग दिलेले आहेत आणि बाकी सगळे 4 पार्किंग हे विजिटर्ससाठी आहेत. ठीक आहे. तर टोटल पार्किंग जे आहेत ते 94 असं काहीतरी 94 किंवा 100च्या अराउंड पार्किंग यांनी पण बाईकसाठी त्यांनी प्रोव्हिजन केलेलं आहे. बाकी सगळी तर याच्यामध्ये काही माहिती जास्त दिलेली नाही अजून. एक सेकंड. म्हाडाचे फ्लॅट्स कुठल्या फ्लोअरला असणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ. हे बघा म्हाडाचे फ्लॅट जे असणार आहेत फर्स्ट फ्लोअरला असणार आहे. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 पासून ते 13 म्हणजे म्हाडासाठी ती सेपरेट बिल्डिंगच आहे ना 15 माळ्याची. त्याच्यामुळे प्रत्येक माळ्यावर म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत आणि एक सेपरेट बिल्डिंग म्हाडाची इथे दिलेली आहे. आता थोडंसं कनेक्टिव्हिटीबद्दल आपण जाणून घेऊ. कनेक्टिव्हिटी जर बघायला गेलं तर टिटवाळा रेल्वे स्टेशनपासून हा जो प्रोजेक्ट आहे हा 1.5 किलोमीटरवर आहे. जवळजवळ 8 मिनिटं आहे आणि सध्या याचे व्हिज्युअल्स थोडेसे मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तुम्ही जर झूम केलं तर बघा इथे थोडं हे कन्स्ट्रक्शनचं तुम्हाला दिसतं इथे काम सगळं चालू आहे. हा जो पूर्ण प्लॉट आहे हा निलया अभिदर्शनचा आहे आणि इकडे सगळं हे काम चालू आहे. ठीक आहे. ॲज पर द प्रोजेक्ट प्लॅन इकडे म्हाडाचं काम चालू आहे सध्या. ठीक आहे. आणि बाकी सगळे त्यांच्या टॉवर 3चं काम चालू आहे जे पण आहे. याच्या व्यतिरिक्त याचा आपण मार्केट कनेक्टिव्हिटी थोडी अजून बघून घेऊ. हा जो लोकॅलिटी एरिया आहे ठीक आहे त्याच्या तिथून तुम्हाला इझिली कॅब आणि ऑटो अवेलेबल आहे. मार्केट वॉकेबल डिस्टन्सला आहे. ट्रॅफिक खूप कमी आहे या साईडला. पब्लिक ट्रान्सपोर्ट, स्कूल्स आणि हॉस्पिटल्स जवळ आहे. काही गोष्टी आहेत डिसलाईक्स ज्याच्यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी नाही सध्या ऑफकोर्स आणि रोडची कंडिशन्स पुअर आहेत. तिकडे पॉवर कट आणि पाण्याचेही प्रॉब्लेम्स आहेत. असं हे हा एक ओव्हरऑल लोकॅलिटीचा रिव्ह्यू आहे 99 एकर्सवरती. याचं प्राईस जाणून घेतलं तर याची मार्केट प्राईस जी आहे ती 40 लाख आहे सध्या. एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता 38 ते म्हणजे 38 to 40 लॅक्स आहे पण याचा जो कार्पेट आहे तो 412 आहे. ठीक आहे.
सॉरी 480चा कार्पेट आहे आणि 40 लाख आहे. आणि तेच म्हाडा जे तुम्हाला ऑफर करते ते आहे 300चा कार्पेट जवळजवळ 20 लाख. तर तसं जर पर कार्पेटच्या हिशोबाने बघायला गेलं तर जास्त फरक नाही आहे. फक्त एक 5 लाखाचा फरक आहे म्हाडाच्या प्राईसमध्ये आणि प्रायव्हेट बिल्डरच्या प्राईसमध्ये. आणि ते रेंटल इन्कम जे तुम्हाला मिळणार आहे ते आहे 8,000 आहे सध्या तिकडे रेंटल इन्कम नेटवरती आहे. अ, अजून बिल्डिंग दिसायलाही अशी हे त्यांचं ऑफिशियल वेबसाईटवरून मी घेतलेलं आहे. ठीक आहे. बिल्डिंगचं हे लुक थोडासा असा असणार आहे दिसायला. ठीक आहे. आणि बाकी यांनी असं इथे दिलेलं आहे, ते 4 टॉवर आहेत त्यांचे. ठीक आहे. आणि म्हाडाचा टॉवर 3च्या ऑपोजिटच वेगळा म्हाडाचा टॉवर असणार आहे. हे सगळे अम्युनिटीज वगैरे आहेत, ते पण फक्त प्रायव्हेट बिल्डरसाठी आहेत. मला नाही वाटत ते म्हाडासाठी ॲप्लिकेबल असतील. अजून काही माहिती आहे का? मी एक सेकंड चेक करतो. हां, जसं मी सांगितलं बघा, 485चा कार्पेट आहे, त्याची प्राईस आहे 38 लाख. आणि इथे 300चा कार्पेट आहे, त्याची प्राईस आहे 20 लाख. हे तर जास्त फरक नाही आहे म्हाडाच्या प्राईसमध्ये आणि याच्या प्राईसमध्ये एक 5-6 लाखाचा फरक आहे. तर ते थोडंसं नक्की अजून एकदा प्रायव्हेट बिल्डर्समध्ये विचारून घ्या कितीला सेम कार्पेट कितीमध्ये येतं आणि त्यानुसार मग निर्णय घेऊन अप्लाय करा. तर ही एक माहिती होती. याचे व्हिज्युअल्स अवेलेबल नाही आहेत कुठेही इंटरनेटवर. अ, ठीक आहे. त्याच्यामुळे जास्त माहिती नाही. जी काय ती हीच माहिती होती. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.